हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल 2 स्पून्स विथ नेहा। आज आपण बनवणार आहे कोंबडी वडे। तुम्ही पाहू शकता किती छान असे फुगलेले आहेत आणि मस्त असे बनतात हे वडे। एकदा नक्की ट्राय करा आणि ते पण आपण मालवणी पद्धतीने बनवणार आहे। त्यासाठी मी इथे 2 मोठे चमचे बडीशेप, 2 मोठे चमचे धना आणि इथे मी थोडीशी अशी मेथी घेतलेली आहे। हे सर्व आपण आहे ना तव्यावरती आहे ना रोस्ट करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। अगदीच 2 मिनिटासाठी स्लो गॅसवरती हे आपण भाजून घ्यायचं आहे। ह्याचा कलर पण चेंज नाही झाला पाहिजे, नाहीतर ह्याची टेस्ट कडवट येईल। थोडंसंच याला फक्त गरम करून घ्यायचं आहे। मग ते थंड झाल्याच्या नंतर ह्याला मिक्सरमध्ये आपण ह्याची पावडर बनवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी पावडर, फाईन एकदम पावडर तयार झालेली आहे। अजिबात खडे नाही ठेवायचे आहेत। आता आपण भाजणी न वापरता ह्याचं पीठ मळून घेऊया। भाजणी न वापरता घरात अवेलेबल असलेल्या सगळ्या पिठांमध्ये हे व्यवस्थित असं तयार होतं, खूप टेस्टी बनतं। त्यासाठी आपण घरात जे रेग्युलर गव्हाचं पीठ वापरतो ना, ते मी इथे 2 कप घेतलेलं आहे आणि त्याच कपाच्या मेजरनी मी इथे 1 वाटी, म्हणजे जर जेवढं गव्हाचं पीठ घेणार त्याच्या अर्धा आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि तांदळाच्या पिठाच्या अर्धा आपल्याला बेसन घ्यायचं आहे। 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बेसनाचं पीठ आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जो भाजून घेतलेला मसाला होता ना, पावडर बनवली होती ना जी बडीशेपची, ती याच्यामध्ये 2 चमचे भरून टाकायचे आहेत। आणि आता हे जे सुके सुके पीठ आहेत ना, ती आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। हे वडे खूप छान आणि टेस्टी असे बनतात। अगदीच हॉटेलमध्ये जेव्हा तुम्ही जेवायला जातात आणि जेव्हा कोंबडी वडे ऑर्डर करा ना, तसेच बनतात सेम। अजिबात भाजणीची वगैरे ज़रूरत नाही आहे। छान असे बनतात, झटपट बनतात। एकदा नक्की ट्राय करा मालवणी पद्धतीचे हे कोंबडी वडे। आणि मग हे सगळं एकत्र मिक्स करून झालं ना सुके इन्ग्रेडियंट्स, मग त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये गरम उकळतं पाणी टाकायचं आहे। गरम पाणी आपण ह्याच्यासाठी वापरतो कारण हे आपल्याला 4 ते 5 तास आधी मळून ठेवायची गरज नाही लागत। अशा प्रकारे तुम्ही लगेचच मळून ते वापरू शकता। अगदी सॉफ्ट आणि हवे तसे तुम्हाला मस्त असे वडे बनून तयार होतात। गरम पाणी टाकून हळूहळू हे चमच्याने मिक्स करायचं आहे आणि जेव्हा आपल्याला असा हाताला सहन होईल एवढं वाटेल, तेव्हा आपण ते हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ। हे जे पीठ आहे ना, ते एकदम घट्ट असं आपल्याला मळून घ्यायचं आहे। पातळ असं पाण्यासारखं नाही करायचं आहे। काही जण अगदीच पातळ करतात, मग ते वडे कडक बनतात आणि तेलही अंगावरती उडू शकतं जेव्हा तो वडा आपण पाण्यात सोडणार। त्याच्यामुळे हे व्यवस्थित आणि घट्ट असं मळून घ्यायचं आहे, अगदीच चपातीच्या पिठासारखं। आणि कुठूनही या पिठाला क्रॅक नाही गेला पाहिजे, एवढं ह्याला मळून घ्यायचं आहे। छान असं स्मूथ मळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। घट्टसर आणि एकदम स्मूथ असं, कुठूनच त्याला क्रॅक नाही जात आहे। अशाच पद्धतीने तुम्ही मळून घ्या, तुमचा एकूण एक वडा फुलेल। पाहू शकता तुम्ही, बोट टाकलं की ते अगदीच खाली जाते। आता हे 20 मिनिटासाठी आपल्याला साईडला ठेवायचं आहे। 20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण हे वडे बनवायला सुरुवात करूया। जेव्हा आपण हे वडे बनवायला घेतो ना, तेव्हा आपल्याला तेल एका साईडला गरम करायला ठेवायचं आहे आणि हे घेताना आहे ना, इथे एक ओला कपडा घ्यायचा आहे आपल्याला। तुम्ही प्लॅस्टिकची पिशवीही वापरू शकता, पण मग तेव्हा तुम्हाला तेल वापरावं लागेल प्लॅस्टिकची पिशवी वापरली तर। त्याच्यामुळे मी इथे एक सुती कपडा घेतलेला आहे। जेव्हा जेव्हा आपण वडा बनवणार, प्रत्येक वड्याच्या अगोदर ह्या कपड्याला आपण खूप असं पाणी लावायचं आहे आणि मग आपल्याला जेवढा मोठा वडा हवा त्याप्रमाणे तुम्ही एक गोळा घ्यायचा आहे। आणि हा रुमाल मी जेव्हा घेतला तेव्हा तो ऑलरेडी ओला आहे, तरीही मी त्याच्यावरती अजून पाणी लावते। प्रत्येक वेळी त्याला पाणी लावून पाण्याच्या हातानेच त्याला थापून घ्यायचं आहे। एक मस्त असा शेप द्यायचा आहे। काही जण वड्यांच्या मध्ये सर्कल करतात, पण मी तसं नाही करणार आहे। सगळे व्यवस्थित मेंदू वड्यासारखा त्याला शेप देतात, पण मी एकदम असा गोल असा बनवून घेणार आहे। ह्याला पाण्याच्या साहाय्याने वरच्या साईडनी पण मी पाणी लावलेलं आहे। पाण्याचा हात लावून ह्याला व्यवस्थित याचा गोल बनवून घेतलेला आहे। अगदीच जाड नाही आणि अगदीच पातळ नाही, मीडियम असा आपल्याला हा वडा थापून घ्यायचा आहे। हे वडे एकदम छान बनतात, एकदा नक्की ट्राय करा। आणि असं जरुरी नाही आहे की हे चिकन बरोबरच खाल्ले पाहिजे, कोंबडी बरोबरच खाल्ले पाहिजे। हे तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकतात। पनीरच्या भाजीसोबतही खूप छान लागतात। तुम्ही पाहू शकता हे एवढेच जाड ठेवायचे, याच्यापेक्षा पातळ नाही करायचे किंवा याच्यापेक्षा जाडही नाही करायचे। आता हे आपलं तेल इथे गरम झालेलं आहे। आता हे स्लो करायचा गॅस आणि ह्याच्यामध्ये आपला वडा सोडायचा।
वडा सोडल्याच्या नंतर साईडने तेल ह्याच्यावरती चमच्याने झाऱ्याने त्याच्यावरती टाकायचे, म्हणजे जेणेकरून आपल्या वड्याच्या वरच्या साईडने तेल पडून तो मस्त असा फुलेल. तुम्ही पाहू शकता कसा मस्त असा फुगलेला आहे आपला वडा. एकूण एक वडा अशाच पद्धतीने फुगतो. जर तुम्ही असंच घट्टसर असं व्यवस्थित पीठ मळलं तर. पातळ नाही करायचं आहे. खूप जण पातळ करतात आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते. ही पद्धत खूप छान आहे, ह्याच्याने खूप टेस्टी बनतात. एकूण एक वडा तुमचा फुलणार जर तुम्ही अशा पद्धतीने पीठ मळलं तर. तुम्ही पाहू शकता अलटून पलटून गोल्डन होईपर्यंत ह्याला मस्त असा क्रिस्पी असा फ्राय करून घ्यायचा आहे. हे वडे वरतून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे बनतात. चवीलाही खूप छान असतात. मला पर्सनली पुरीपेक्षा जास्त वडेच आवडतात. खूप छान लागतात. हे पहा आपले कोंबडी वडे तयार आहेत. मी तुम्हाला अजून एक दाखवते वडा. लगेचच गॅस स्लो करायचा आणि त्याच्यामध्ये वडा टाकायचा. हाही आपला बघा कसा व्यवस्थित टम्म असा फुगलेला आहे. छान असा फुलून तयार झाला आहे. ह्याला गोल्डन ब्राऊन करायचं आणि काढायचं. तुमचे कोंबडी वडे तयार आहेत, वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला जे बनवून देऊ शकतात वडे त्यांच्याबरोबर हे शेअर करा. ही रेसिपी शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.